हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना एक SMS किंवा एक मेसेज आलेला आहे। भरपूर विद्यार्थी कमेंट्स करून विचारत आहेत की जिल्हा न्यायालय भरतीचा निकाल लागला का, निकाल लागला का। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाउट्स क्लिअर करणार आहे। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड सर्व अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, तर सर्वात प्रथम आपण तो SMS काय आलेला आहे सर्व डाउट्स तुमचे क्लिअर करणार आहे। जर कोणत्या विद्यार्थ्याचे प्रॉब्लेम मध्ये असेल तर सर्व आपण त्याचे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, तो SMS काय आलेला आहे। डिअर कॅन्डिडेट, काइंडली चेक बॉम्बे हायकोर्ट्स वेबसाइट फॉर इम्पॉर्टंट कम्युनिकेशन रिगार्डिंग BHC रिक्रुटमेंट एक्झाम रिगार्ड्स BSc। तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो। तर या SMS मध्ये काय म्हटलेलं आहे, कशा संदर्भात हा मेसेज आहे, तर बघा अतिशय इम्पॉर्टंट माहिती बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईट वरती आलेली आहे आणि ती माहिती सर्वच विद्यार्थ्यांनी पाहिलेली नाहीये। म्हणजेच याचा अर्थ असा आहे मित्रांनो की भरपूर विद्यार्थ्यांनी ती माहिती बघितली नाही। ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेली आहे किंवा म्हणजे सर्वच विद्यार्थी ऑफिशियल वेबसाईट चेक करत नाहीत। तर बघा हा मेसेज कशा संदर्भात आहे किंवा ही नोटीस कशा संदर्भात आहे त्याच्याविषयी सांगतो। तर बघा या ठिकाणी आपण जिल्हा न्यायालय भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, नोटीस आहे या ठिकाणी एक डायरेक्शन ऑफ द हॉनरेबल सुप्रीम कोर्ट डेटेड 17/5/2024। तर 17 तारखेची ही एक नोटीस आहे। तर या नोटीस मध्ये काय म्हटलेलं आहे ते सर्वात अगोदर आपण पाहूया। इट इज हर्ड बाय इन्फॉर्म्ड टू ऑल concerned that in view of direction of the Honorable Supreme Court dated 17/5/2024 in the special leave to appeal numbers या ठिकाणी बघू शकता High Court of Bombay has directed to maintain the status quo as on today pertaining to central recruitment process 2023 initiated to fill up the vacant post of the stenographer grade 3 junior clerk and P1 Hamal in various district courts in the state of Maharashtra टिल फर्दर ऑर्डर। तर याचा अर्थ काय आहे मी तुम्हाला आता मराठीमध्ये सांगतो। ठीक आहे, तर बघा सुप्रीम कोर्टने जी ऑर्डर दिलेली आहे मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही बघा ही जी ऑर्डर दिलेली आहे सुप्रीम कोर्टने ती 17/5/2024 ची ऑर्डर आहे। या भरतीसाठी जो स्टेटस आहे मित्रांनो, स्टेटस को आलेला आहे हीच मित्रांनो ऑर्डर आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो स्टेटस को आहे हीच तुमची ऑर्डर आहे आणि कोणत्या कोणत्या पदांसाठी आहे ते बघून घ्या। स्टेनोग्राफर, ज्युनियर क्लर्क आणि P1 हमाल म्हणजे शिपाई हमाल या पदांसाठी मित्रांनो ही ऑर्डर आहे। तर हीच माहिती मित्रांनो तुमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी हा तुम्हाला SMS पाठवलेला। हा मुद्दा सर्वात अगोदर समजून घ्या। भरपूर विद्यार्थी कन्फ्युज झाले होते की त्यांना असं वाटत होतं की निकाल लागला का, भरपूर जण कमेंट्स करून विचारत होते। तर बघा मित्रांनो, आता तुमचे सर्व डाऊट आपण क्लिअर केलेले आहेत। तर त्यांचा मुद्दा एवढाच होता मित्रांनो की ही जी अतिशय इम्पॉर्टंट माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे ती सर्व विद्यार्थ्यांनी पाहावी किंवा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचावी म्हणून त्यांनी मित्रांनो हा SMS केला होता। तर भरपूर विद्यार्थी गोंधळून गेले होते, कन्फ्युज झाले होते। तर आता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झालेले आहेत। सिंपल एवढंच होतं की बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर जी इम्पॉर्टंट माहिती आलेली आहे ती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे यासाठी त्यांनी हा SMS केलेला। शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर आता मित्रांनो निकाल कधी लागेल याच्याविषयी मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा निकाल लागणार असेल त्याच्या वेळेस बघा, ज्यावेळेस तुमचा निकाल लागणार असेल त्याच्या जेव्हा रिझल्ट लागेल त्याच्या 2 दिवस अगोदर मित्रांनो नोटिफिकेशन येईल की तुमचा या तारखेला निकाल लागणार आहे। आणि मित्रांनो निकाला संदर्भात आपण आपल्या चॅनलवरती तुमच्या सोबत सर्वात अगोदर अपडेट देणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा अजूनही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही डाऊट असेल तर तो डाऊट कमेंटमध्ये विचारा।